आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी. नमस्कार, मी प्रियंका पाटील शेळके आपलं सर्वांचं स्वागत करते. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींचं बिगुल वाजत आहे आणि देवळाली प्रवरा नगर परिषद या ठिकाणी फेरफटका मारला तर खऱ्या अर्थानं वेगळे पक्ष आणि वेगवेगळे उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात. मात्र त्यातली त्यात जर प्रभाग क्रमांक 7 मध्ये गेलं तर त्या ठिकाणी माजी उपनगराध्यक्ष यांचं नाव चर्चेत आहे. ते म्हणजेच प्रकाश भाऊ संसारे यांनी जे काम केलंय त्या कामामुळे त्यांच्या कामाची एक वेगळी छाप आहे आणि लोकांमध्ये जुनाच विश्वास पुन्हा पाहिजे म्हणून एक साध आहे. त्यांच्याबद्दलच आपल्याला आज सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्यात. त्यांच्यासोबतच दिलखुलास चर्चा करायची आहे. घरकुलाची कामं असतील, लाडक्या बहिणींच्या काही महत्वाची कामं असतील, यासोबतच सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजेच प्रसाद नगरमधील शिंगी प्लॉट याचे देखील प्रश्न कसा सोडणार आहेत, या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांच्यासोबत आपल्याशी बोलायचंय. चला आपण त्यांना भेटूया. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. सध्या धन्यवाद. एवढं प्रचाराचं सुरू असताना देखील आपण वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिलाय. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुमच्याबद्दल जेव्हा काही ऐकतोय, तुमचा हा प्रवास अत्यंत संघर्षमय आहे. तोच आम्हाला जाणून घ्यायचा आहे, की सुरुवात कशी झाली या प्रवासाला? माझ्या प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातला जन्मलेलो आहे. माझे वडील कष्टकरी होते. आई देखील कष्टकरी होती. परंतु काही कालानंतर माझे वडील चळवळीमध्ये गेले. चळवळीमध्ये गेल्यानंतर त्यांनी समाजासाठी आपलं काहीतरी देणं असतं, या उद्देशाने माझ्या वडिलांनी कष्टकरी, कामगार, शेतमजूर इत्यादींसाठी त्यांनी कार्य केलं. त्यामध्ये त्यांनी कम्युनिस्ट पक्षांच्या लाल निशाण पक्ष कम्युनिस्ट पक्षांच्या विचारावरती लोक संघटित करून त्यांना न्याय देण्याचं काम केलं. त्यानंतर आमच्या कुटुंबातील परिस्थिती जेमतेम. आम्ही 7 भावंड, 2 बहिणी असं आमचं मोठं कुटुंब. कुटुंबातील सर्वांचं शिक्षण असेल, सर्वांचं संगोपन असेल, आमच्या आईवडिलांनी अतिशय काळजीपूर्वक घेतलं. आमच्या कुटुंबातील एकही व्यक्ती अशिक्षित ठेवला नाही. त्यामध्ये आमच्या कुटुंबातील बरेचसे माझे भावंड असतील, स्वतःच्या पायावरती उभं राहून त्यांनी शिक्षण पूर्ण केलेले आणि सर्व क्षेत्रामध्ये ते आज कार्यरत आहेत आणि देवळाली प्रवरा शहरामध्ये ते प्रचलित देखील आहे. हा माझ्या कुटुंबाचा माझा प्रवास होता. मी देखील संघर्षमय जीवन, माझं शिक्षण स्वतःच्या पायावरती केलं असेल, माझ्या आईवडिलांचं सहकार्य असेल, मोठे बंधू असतील त्यांचं सहकार्य असेल, त्या जोरावरती आम्ही शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुण्यामध्ये एक छोटासा व्यवसाय टाकून जवळपास 60 ते 70 कुटुंबांना किंवा 60 ते 70 कामगार बंधूंना मी त्या ठिकाणी नोकरी उपलब्ध करून दिलेली. त्यात मला मोठा आनंद वाटतो. हा माझा जीवन प्रवास होता. नक्कीच प्रकाशजी, ज्या पद्धतीने तुम्ही सांगतायत, की संघर्षातून आणि आई-वडिलांनी जे काही चळवळीचे संस्कार केलेले आहेत आणि एक सुशिक्षित कुटुंब म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. व्यवसाय करत असताना राजकारणाकडे कसे टर्न झालात? राजकारणात कसे आला आहात आणि आता देखील अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला मॅडम तुम्ही. खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आमच्या घरामध्ये चळवळ आणि समाजसेवा, हं, हं. समाजासाठी काहीतरी देणं असतं या उद्देशाने आणि माझ्या वडिलांनी कार्य केलं. माझ्या प्रत्येक भाऊ असेल किंवा बहीण असेल, यांच्या रक्तामध्ये समाजसेवा वितळलेली आहे आणि ही समाजसेवा आहे ना, माझे प्रत्येक बंधू असो किंवा भाऊ असो, यांना आपण नोकरी करत असू, उद्योगधंदे करत असू, परंतु आपल्याला समाजासाठी काहीतरी देणं लागतं. ह्या उद्देशाने प्रत्येकजण आमच्या कुटुंबातील समाजसेवेसाठी योगदान देत. त्यातले त्यात राजकीय क्षेत्रामध्ये जाण्यासाठी माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा मला पाठिंबा मिळाला, की तू हा व्यवसाय करत असताना तू राजकीय क्षेत्रात देखील जा, तर त्या माध्यमातून आपल्याला सर्व समाजाची, समाज घटकातील प्रत्येकाची, देवळाली प्रवरा शहरातील नागरिक असतील प्रत्येकाची आपल्याला सेवा करता येईल. ह्या उद्देशाने मी राजकीय पाऊल टाकलं. खऱ्या अर्थाने राजकीय पाऊल ज्यावेळी मी टाकलं, आमच्या देवळाली प्रवरा शहराचं भूषण, राहुरी तालुक्याचे माजी आमदार भाग्यविधाते, शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर कदम पाटील तथा आदरणीय भाऊ यांनी मला 2016च्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून मला नगरसेवक पदाचं तिकीट दिलं. मोठ्या मताधिक्याने निवडून आणलं. त्यावेळेस खरं सांगायचं झालं तर ही देखील चर्चा होत होती
की प्रकाश संसारींना देवळालीमध्ये कोण ओळखेल, कोण ओळखतं? हाही प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु आमचे नेते चंद्रशेखर कदम पाटील तथा भाऊ यांचं असं वाक्य होतं, प्रकाश संसारींना नाही ओळखलं तर चंद्रशेखर कदम मला ओळखतील ना, तर तिथं प्रश्नच उरत नाही. खरं सांगायचं झालं तर गेल्या पंचवार्षिकमध्ये देवळाली प्रवरा शहरामध्ये 9 प्रभाग होते. 9च्या 9 प्रभागामध्ये सर्वात जास्त मताधिक्यानं आदरणीय चंद्रशेखर कदम पाटील यांनी मला निवडून आणलं आणि ते विक्रमी मतदान होतं. खऱ्या अर्थानं तुम्ही जे सांगताय ते सुन्न ऐकण्यासारखे, कारण की कोण ओळखतं तेव्हापासून उपशहराध्यक्ष हा जो पदभार मिळाला ते फार म्हणजे खूप महत्वाचं आहे, की राजकारणामध्ये यशस्वी होणं हे देखील फार महत्वाचं आहे. तुम्ही पहिली टर्म घेतली आणि त्यातच यशस्वी झालात. उपनगर अध्यक्ष असताना काय कामं मार्गी लावली ते देखील आम्हाला जाणून घ्यायचं आहे. त्याबद्दल काय सांगा? ज्यावेळेला आम्ही निवडून आलो, माझ्या स्वप्नातही मी नगरसेवक पद तर सोडा, उपनगराध्यक्षपद तर मला थोडं देखील असं वाटलं नव्हतं की मला उपनगराध्यक्षपद मिळेल. ज्यावेळेला मी नगरसेवक झालो, त्यावेळेला आमचे नेते आदरणीय चंद्रशेखर कदम पाटील तथा भाऊ, त्याचप्रमाणे आमचे युवा नेतृत्व आणि त्यावेळेला नुकतेच माझ्याबरोबर जे लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले होते, असे सत्यजित दादा कदम, या दोघांनी असं ठरवलं की प्रकाश संसार यांना उपनगराध्यक्ष करायचं. मला वाटलं देखील नव्हतं की मी उपनगराध्यक्ष होईल. मला असं वाटतं हे 30 डिसेंबरचा वेळ होती. त्या दिवशी उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र भरायचे होते. सकाळी 10 वाजता आदरणीय भाऊंचा मला फोन आला. भाऊंनी मला सांगितलं की तू अर्जंटली नगर परिषदेमध्ये ये, तुला उपनगराध्यक्ष करायचं. ती घटना म्हणजे खरं म्हणजे मला आश्चर्याची होती आणि आनंद देऊन जाणारी होती की एवढ्या सर्व नगरसेवकामधून आदरणीय भाऊ असतील, सत्यजित दादा असतील, हे मला आता या ठिकाणी उपनगराध्यक्ष करत आहेत. ह्या पदाला मी कसा न्याय देऊ शकेल? आणि त्यानंतर मी उपनगराध्यक्ष झालो. त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष मी बिनविरोध झालो. उपनगराध्यक्ष झाल्यानंतर सत्यजित दादांबरोबर आणि आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेला काम करायचा मला अनुभव आला, खरं सांगायचं झालं तर या ठिकाणी त्यांनी माझ्यावरती दाखवलेला विश्वास, या विश्वासाला मला कधीही तडा जाऊन द्यायचा नव्हता आणि यापुढे देखील नाही. कारण त्यांनी जी माझ्यावरती नगराध्यक्षपदाची जबाबदारी टाकली, यापूर्वी मॅडम असं असायचं की उपनगराध्यक्षपद हे नामदारी मानलं जायचं. त्याला काही अधिकार असतात किंवा नसतात याविषयी चर्चा असायची. परंतु माझ्या गावातील सर्व नागरिक आणि माझे सगळे बांधव सांगतील, बंधू भगिनी सांगतील की उपनगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसून मला जेव्हा माझ्या गावातील प्रत्येक नागरिकाला किंवा जनतेला मला न्याय द्यायचा होता, मी प्रत्येक जनतेचा प्रश्न असेल तो आदरणीय दादांच्या माध्यमातून, सत्यजित दादांच्या माध्यमातून तो सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्या पदाला मी न्याय दिला. यामध्ये प्रामुख्याने घरकुल योजनेची जबाबदारी आदरणीय सत्यजितदादा कदम यांनी माझ्यावरती टाकली. त्यामध्ये नुकतीच प्रधानमंत्री आवास योजना आलेली होती. त्यानंतर रमाई आवास योजना असेल. ज्यावेळेला प्रधानमंत्री आवास योजना 2016-17च्या कालावधीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांसाठी आणि नगरपंचायतीसाठी महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र सरकार यांच्या माध्यमातून ती योजना राबवण्याची जी अधिसूचना आली, त्या सूचनेमध्ये देवळाली प्रवरा नगर परिषदेचं नाव देखील नव्हतं. हे नाव नव्हतं हे सत्यजित दादांच्या लक्षात मी आणून दिलं, दादा आपल्या देवळाली प्रवरा नगर परिषदेचं यामध्ये नाव नाही. त्यावेळेला विशेष बाब म्हणजे असे होते, त्यावेळेला आपले प्रकाशजी मेहता यांच्याकडे ते खातं होतं आणि ते खातं असताना ते माजी आमदार चंद्रशेखर कदम पाटील यांचे ते मित्र सत्यजित दादा स्वतः विधान भवनामध्ये जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून हा शब्द घेतला की बाकी नगर परिषदांना 150, 200, 250, 300 असे टार्गेटेड घरकुलं मंजूर होती. पण सत्यजित दादांना प्रकाशजी मेहता यांनी सांगितलं, तू माझ्या मित्राचा मुलगा आहे, तुला जी घराची फाईल माझ्याकडे पाठवायची, जी संख्या असेल ती मंजूर होईल, तू कामाला लाग. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना खऱ्या अर्थाने आमच्या देवळाली प्रवरा शहरामध्ये राबवली गेली. सत्यजित दादांनी त्या योजनेचा माझ्यावरती जो भार टाकला, विश्वास टाकला आणि जबाबदारी दिली, त्या योजनेचा जो घरकुल योजनेला अर्ज करायचा असतो तो अर्जाचा फॉर्मॅट देखील आम्ही बनवला. महाराष्ट्रामध्ये पहिली फाईल घरकुल योजनेची देवळाली नगर परिषदेने
पाठवली. आणि या घरकुल योजनेअंतर्गत आम्ही अनेक देवळाली प्रवरा शहरातील कुटुंब असतील की त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा आम्ही लाभ देऊ शकलो. मला आनंद वाटतो. आज देवळाली प्रवरामध्ये तुम्ही जाल, शहरामध्ये जाल, वाड्या वस्त्यावर जाल, तर नक्कीच प्रधानमंत्री आवास योजनेमुळं माझे जे बांधव छपरामध्ये किंवा पत्र्याच्या घरामध्ये राहत होते, ते आज स्लॅबच्या घरामध्ये राहतात. जवळपास 1100च्या आसपास घरकुलं मंजूर आहेत आणि 700-750 घरकुलं आम्ही बांधून दिली आहेत आणि ती पूर्णत्वास गेली. ही महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांच्यामुळं ही स्वप्न आमच्या देवळाली प्रवराच्या शहरातील नागरिकांची पूर्ण झाली. त्यानंतर इतरही कामे असतील, प्रत्येक कामामध्ये सत्यजित दादांच्या खांद्याला खांदा लावून मी स्वतः असेल, उपनगराध्यक्ष या नात्याने किंवा माझे सर्व इतर सहकारी नगरसेवक असतील, आम्ही देवळाली प्रवराच्या विकासासाठी सत्यजित दादांच्या पाठीशी कायमस्वरूपी उभं राहिलो. त्यामुळे देवळाली प्रवरा शहराचा विकास होऊ शकला. खऱ्या अर्थानं तुमचं एवढं सगळं ऐकत असताना नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष ही काम करणारी जोडीच देवळाली प्रवराला मिळाली होती असं म्हणायला हरकत नाहीये. घरकुलाची कामं जी कामं करण्यापर्यंतच्या अगदी हक्काचं घर मिळण्यापर्यंतचे काही तुम्ही सांगितलंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉलोअप जो असतो तो फॉलोअप खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही घेतला. मी पुढे येईल महत्त्वाच्या विषयावरती, ते म्हणजेच लाडक्या बहिणी. ज्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र डोक्यावर घेतलाय आणि त्याच लाडक्या बहिणींना देखील सगळ्यांनीच डोक्यावरती घेतलेलं आहे. या लाडक्या बहिणींसाठी आपल्या प्रभागात किंवा आपल्या देवळाली प्रभागामध्ये काय काय कामं झाली आहेत बरं? त्याबद्दल एक काय सांगाल? देवळाली प्रवरा शहरातील लाडकी बहीण जी आहे, ही लाडकी बहीण जी आहे, ही आमच्या नगराध्यक्ष सत्यजित दादांच्या सौभाग्यवती प्रीतीवनीशी कनेक्टेड असलेल्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत. या लाडक्या बहिणींसाठी आम्ही आपल्या भारतीय जनता पार्टीच्या संकल्पनेतून लाडकी बहीण योजना जी आली, प्रथमतः ती लाडकी बहीण योजना मध्य प्रदेश राज्यामध्ये आली आणि ती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच आली. त्यानंतर ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्रामध्ये ही योजना चालू झाली, आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब तथा देवाभाऊ यांच्या संकल्पनेतून आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आली. ही लाडकी बहीण योजना ज्या वेळेला आणली किंवा आली, त्यावेळेला आपल्या देवळाली प्रवरा शहरातील प्रत्येक लाभार्थी भगिनीला, मातेला या योजनेचा लाभ व्हावा म्हणून आमचे सर्व पदाधिकारी असतील किंवा आमचे सर्व कार्यकर्ते असतील, यांनी ती योजना घरोघर पोहोचवली. त्यामुळं जो 1500 रुपयांचा लाभ आहे, तो आमच्या देवळाली प्रवरा शहरातील प्रत्येक लाभार्थी भगिनीला पोहोचतोय. त्याचा मला खूप आनंद वाटतो. त्याचबरोबर महिलांसाठी अनेक उपक्रम सत्यजित दादा असतील किंवा आमच्या प्रीतीवहिनी असतील, यांच्या माध्यमातून आम्ही खूप काही योजना राबवल्या. विशेष करून आमच्याकडे महिला दिन जो असतो 8 मार्च जागतिक महिला दिन, तो महिला दिन अतिशय आनंदात आणि उत्साहात आमच्या देवळाली प्रवरा शहरामध्ये साजरा केला जातो. खास बाब ही सांगायची तर आमच्या महिला भगिनी त्या दिवसाची अत्यंत आतुरतेने वाट पाहतात, जेणेकरून त्यांना त्या दिवसामध्ये जो आनंद लुटायचा असतो, त्यांना त्या दिवसामध्ये जी मौज मजा मनोरंजनाचा लाभ घ्यायचा असतो किंवा इतर काही बाबी असतील त्यामध्ये सहभागी व्हायचं असतं. खऱ्या अर्थानं तो दिवस देखील जो आहे जागतिक महिला दिन, त्या दिवसाच्या वाट पाहणाऱ्या भगिनींसाठी आम्ही असं किंवा आमच्या प्रीतीबहिणी असेल, सत्यजित दादा असतील, हे सर्वजण तो महिला दिन अतिशय आनंदाने उत्साहाने आम्ही देवळाली प्रवरा शहरामध्ये साजरा करत असतो. नक्कीच खऱ्या अर्थानं आपण लाडक्या बहिणीवरती बोलत होतो, तर त्याने आठवण आली की तुम्ही देखील भाजपाचे अधिकृत उमेदवार आहात. ज्या पद्धतीनं राजकारण सुरू आहे, ज्या पद्धतीनं पक्ष मोठा होत आहे आणि पक्षाचा जो काही अजेंडा आहे, ज्या विषयांवरती सुरू आहे, तुम्हाला असं वाटतं या निवडणुकीमध्ये आता पक्षाचा जो अजेंडा आहे आणि पक्षाचं तुम्हाला मिळणारी मदत आहे, याबद्दल एक काय सांगाल? भारतीय जनता पार्टी ही विश्वासार्ह असलेली पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी एक जगामधली सर्वात मोठी असलेली एक पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीचं जे पण उद्दिष्ट असेल, जे त्यांच्या काही ठरवलेल्या गोष्टी असतात, यामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही सर्व कार्यकर्ते मोठ्या जोमाने सहभागी होत असतो. भारतीय जनता पार्टीने जी काही जबाबदारी आमच्यावर टाकलेली असते, ती जबाबदारी आम्ही अतिशय प्रामाणिकपणे पार पडत असतो. त्याचंच प्रचिती म्हणून आमचे
नेते आदरणीय भाऊ आणि सत्यजित दादा यांनी विश्वास ठेवून मला प्रभाग क्रमांक 7 मधून मधून मला उमेदवारी दिलेली आहे. निश्चितच ही भारतीय जनता पार्टीने ठेवलेला विश्वास तो सार्थ करण्याची माझी संकल्पना आहे. तुमच्या वॉर्डमध्ये प्रसाद नगर येतं आणि प्रसाद नगर म्हटलं की शिंगी प्लॉटचा हा विषय निघतोच. तिथे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत, अनेक अडीअडचणी आहेत. त्यावरती तोडगा साधण्यासाठी काय पुढच्या काळामध्ये उपाययोजना कराल असं सांगाल? यामध्ये प्रसाद नगर जे आहे दोन विभागामध्ये विभागलं जातं. जो श्री शिवाजीनगर ते ताराबादकडे जो जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याच्या दक्षिणेला आणि उत्तरेला अशा 2 विभागामध्ये प्रसादनगर विभागलं जातं. तर त्यामधील प्रसादनगर 1 जे आहे ते शासकीय जागेत स्थायिक झालेलं प्रसादनगर आहे. तेथील जागा शासकीय आहे. आता तेथील जागा शासकीय असल्यानं मला तेथील लोकांचा जो प्रश्न आहे जागेचा, शासकीय जागा मध्ये त्यांना नावावर करून त्यांना घरकुल योजना त्या ठिकाणी कशी राबवतील हा एक प्रश्न आहे. त्यानंतर प्रसादनगर 2 आहे. त्यामध्ये काही प्रमाणामध्ये शासकीय जागा आहे आणि काही प्रमाणामध्ये तुम्ही जसं आता म्हणालात सिंगी प्लॉट. सिंगी प्लॉटमध्ये आणि शासकीय जागामध्ये अशा 2 विभागामध्ये तिथं ती प्रसादनगर 2 विभागलेला आहे. या दोन्ही ठिकाणी जागेचा प्रश्न मिटवून त्या लोकांना त्यांच्या नावावरती ती जागा कशी होईल आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्यांना हक्काचं घर कसं मिळेल यासाठी माझा प्रयत्न आहे. अनेक लोक अनेक आश्वासनं देतात. निवडणूक आहे, निवडणुकामध्ये आश्वासन दिले जातात, निवडणुका लढल्या जातात. परंतु या प्रश्नासाठी आपण जर बघितलं, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि निश्चित मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी देखील देवळाली प्रवरा शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आहे. या भागातील रहिवाशांना, नागरिकांना, कुटुंबांना जर खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल, आपण देवळाली प्रवरा शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं सत्ता आल्यानंतर आपल्याला केंद्र असेल किंवा राज्य असेल यांच्या माध्यमातून त्यांची हे मूळता जागेचे जे प्रश्न आहेत ते मिटवून त्यांना त्या ठिकाणी स्वमालकीचं हक्काचं घरकुल कसे मिळेल यासाठी मी प्रयत्नशील असेल. राहिला प्रश्न सिंगी प्लॉट बाबत आमचे सध्याचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार युवा नेतृत्व सत्यजित दादा कदम यांना या कामाचा अनुभव आहे. गेल्या 2016 ते 2021 या पंचवार्षिकमध्ये त्यांनी शिंगी प्लॉटचा प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याबाबत काही लोकांनी, विघ्नसंतोषी लोकांनी त्यामध्ये खोडा घातला. सत्यजित दादांनाच या ठिकाणी जागा घ्यायची किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाला तरी जागा घ्यायची अशा अफवा पसरवल्या. तो प्रश्न प्रलंबित राहिला. परंतु आज आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना त्या भागातील प्रत्येक नागरिकाला आम्ही हा शब्द देतोय की तुमचा हा जागेचा प्रश्न मार्गी लावला जाईल आणि तुम्हाला हक्काचं घरकुल आणि स्वतःचं घर देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि नव्हेच तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना ते घरकुल देणार आहोत. याच प्रश्नाबरोबर रस्ते असतील, काँक्रिटीकरणाचे रस्ते असतील, सांडपाण्यासाठीच्या गटारी असतील, भूमिगत गटार असेल, स्ट्रीट लाईट असेल, आरोग्याची स्वच्छता असतील, असे अनेक प्रश्न आहेत. या प्रत्येक प्रश्नावरती आम्ही काम करणार आहोत आणि तेथील लोकांच्या असलेल्या सर्व समस्या आम्ही निवडून आल्यानंतर नगर परिषदेच्या माध्यमातून आम्ही सोडवणार आहोत. नक्कीच महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला आहे की सत्ता तर येणारच आहे, मात्र ते आश्वासन देखील दिलंय की जे काही प्रश्न असेल तो मिटवणार आहे. तुमच्या याच बोलण्यातून खऱ्या अर्थानं तिथल्या रहिवाशांना, नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आपण वेगवेगळ्या विषयांवरती बोलतोय, बरेच मुद्दे तुम्ही आम्हाला सांगितलेले आहेत. मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता निवडणुकीला सामोरे जात आहेत, उमेदवार आहात. येत्या काळामध्ये लोकांसाठी, या जनतेसाठी काय विजन घेऊन जात आहात? कुठली प्रश्न आणि कुठली कामं मार्गी लागणार आहेत, काय सांगाल? खरं सांगायचं झालं तर आता आपण बघितलं असेल, आपण या प्रसादनगर किंवा प्रभाग क्रमांक 7 मध्ये तुम्ही आता या ठिकाणी फेरफटका मारला. या ठिकाणी काम करायला मला संधी उपलब्ध करून देण्यात आली. याचा अर्थ असा आहे की ह्या प्रभागामध्ये प्रसादनगर परिसर असेल, समर्थनगर असेल, सरस्वती कॉलनी असेल, योगेश्वर कॉलनी असेल, वाणी तांबे वस्ती असेल, त्यानंतर साईरामनगर भाग असेल, या सर्व भागामध्ये जे प्रश्न आहेत याबाबत मी बारकाईने अभ्यास केला. यामध्ये या प्रभागातील प्रामुख्याने
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण असेल. त्यानंतर या परिसरातील रस्ते असतील. त्यानंतर प्रसाद नगर 2 मध्ये अंगणवाडी नाही, ती एक समस्या आहे. प्रसाद नगर 1 मध्ये अंगणवाडीची सुविधा उपलब्ध आहे, तोही प्रश्न आम्हाला मार्गी लावायचा. तो जिल्हा परिषद असेल किंवा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून का होईना आम्हाला त्या ठिकाणी एक अंगणवाडी उपलब्ध करून द्यायची. उर्वरित रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे प्रश्न आहेत, डांबरीकरणाचे प्रश्न आहेत, स्ट्रीट लाईटचे प्रश्न आहेत. त्यानंतर मी जसं आधी सांगितलं, भूमिगत गटार असेल, सांडपाण्याची गटार असेल, हे सर्व प्रश्न, आरोग्याच्या समस्या असतील, हे सर्व समस्या आपल्याला त्या ठिकाणी सोडवायच्या. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला काय करता येईल यासाठी महाराष्ट्र शासन असेल आणि नगर परिषद असेल यांच्या माध्यमातून आपल्याला आरोग्यासाठी काय सुविधा निर्माण करता येईल यासाठी देखील आम्ही माननीय आमचे नगराध्यक्ष सत्यजितदादा कदम यांच्या माध्यमातून आम्ही ते पूर्ण करणार आहोत. राहिला प्रश्न डिपॉल रस्ता असेल, समर्थ नगरमधील रस्ते असतील, सरस्वती कॉलनीतील रस्ते असतील, योगेश्वर कॉलनीतील रस्ते असतील, वाणी तांबे वस्तीकडे जाणारा रस्ता असेल, त्याचप्रमाणे साईराम नगरमध्ये जे रस्ते आहेत ते रस्ते असतील, या सर्व ठिकाणी प्रामुख्याने रस्ते, त्यानंतर या ठिकाणी स्ट्रीट लाईट, पथदिवे आणि त्यानंतर या भागामध्ये असणाऱ्या पाण्याचे प्रश्न असोत किंवा इतर कुठलेही प्रश्न असोत, हे प्रश्न प्रामुख्याने आम्ही सोडवणार आहोत. आणि हे माझं जे व्हिजन आहे, मी तुम्हाला असं म्हटलं की या ठिकाणी मला नक्कीच काम करण्याची संधी भारतीय जनता पार्टीने उपलब्ध करून दिलेली. काम करण्यासाठी खरोखरच एक वेगळं पण राहील की आपण या ठिकाणी या लोकांना ज्या वेळेला न्याय देऊ किंवा ही सर्व कामं करू, यामध्ये त्या होणाऱ्या जी लोकांची कामं होणार आहेत त्यापेक्षा जास्त आनंद मला असतो की जेणेकरून ती कामे आमच्या हातून होणार आहे. नक्कीच जी कामं करण्यासाठी तुमची प्रामाणिक भूमिका आहे आणि याच भूमिकेला कुठेतरी जनता देखील न्याय देईल यात काही शंका नाहीये. प्रभाग क्रमांक 7 भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहात. येत्या 20 तारखेला निवडणूक आहे. जनता तुमच्या पदरामध्ये कुठला कौल देते ते पाहणं फार महत्वाचं आहे. मात्र या जनतेला जाता जाता काय आव्हान कराल? प्रभाग क्रमांक 7 हा प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचा प्रभाग मानला जातो. मला विश्वास आहे या प्रभागातील संपूर्ण मतदार हे माझ्या पाठीमागे उभे आहेत. माझ्या समोर किंवा माझ्यासह प्रभाग 7B मध्ये उभे असलेल्या अर्चनाताई भोंगळ असतील आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी आमचे युवा नेतृत्व सत्यजित दादा कदम असतील. मला असं वाटतं देवळाली प्रवरा नगर परिषदेमध्ये 10 प्रभाग आहेत. 10 प्रभागापैकी प्रभाग क्रमांक 7 नगराध्यक्ष पदासाठी सगळ्यात जास्त विक्रमी मतदान देतील. त्यामध्ये मी स्वतः असेल 7 मधून आणि आमच्या अर्चनाताई भोंगळ असेल. आमच्या समोर प्रतिस्पर्धी आहेत, आव्हान आहे. आम्ही कुणालाही कमी लेखणार नाही किंवा हलक्यात घेणार नाही. प्रचारामध्ये जी रंगत आहे आमची ती टिकून राहणार. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न असेल. हे सर्व होत असताना मी निश्चित रूपाने तुम्हाला सांगतो, आम्ही दोघा उमेदवाराला देखील या 7 प्रभागामधून निश्चित रूपाने अतिशय विक्रमी मतदान आम्हाला मिळेल आणि प्रभाग क्रमांक 7 मधील सर्व नागरिक असतील, मतदार असतील, निश्चित रूपानं नगराध्यक्षांसह 7 चे उमेदवार मी स्वतः, 7B चे उमेदवार अर्चनाताई भोंगळ यांना चांगल्या मताधिक्याने निवडून देणार आहे. माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या माध्यमातून मी आपणा सर्वांना विनंती करतो की जर आपल्याला या प्रभागाचा आणि देवळाली प्रवरा शहराचा विकास करायचा असेल तर निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षांसह सर्वच्या सर्व म्हणजेच जो आम्ही 22-0चा जो नारा दिलेला आहे, नगराध्यक्ष व 21 नगरसेवक या सर्व उमेदवारांना आपण सर्वांनी भरघोस मतांनी निवडून द्यावे आणि भारतीय जनता पार्टीला आपल्या देवळाली प्रवरा नगर परिषदेची सेवा करण्याची संधी द्यावी. धन्यवाद. आपलेही खूप खूप धन्यवाद की तुम्ही एवढ्या बिझी शेड्यूल मधून प्रचाराच्या दरम्यान आपल्याशी बातचीत केली आणि जे जनतेचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना उत्तर दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. हे होते आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 7 चे भाजपाचे अधिकृत उमेदवार प्रकाश संसारे यांनी आपल्यासोबत बातचीत केली आहे.
आणि प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. तुर्तास मी इथेच थांबते. धन्यवाद. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.